मंचावर उपस्थित माननीय अप्पर मुख्य वनसंरक्षक, माननीय प्राध्यापक रमेशजी पिसे, माननीय सुरेशजी कावळे, मंचावर उपस्थित इतर पदाधिकारी आणि कुठली तरी प्रेरणा घेण्यासाठी वर्षानुवर्षे इथे जमणारे माझ्या समोरचे श्रोते बंधू भगिनींनो, सर्वप्रथम स्वातंत्र्य, समता, बंधुता याचा संदेश देणाऱ्या महात्मा गौतम बुद्ध, महात्मा फुले आणि संत कबीर याच्या विचारसरणीवर आपलं जीवन उभे करणाऱ्या महामानव, क्रांतीसूर्य, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस मी अभिवादन करते। मित्रहो, बाबासाहेब आणि पुस्तकं हे वेगळे होऊच शकत नाही। किंबहुना बाबासाहेब मोठे झाले ते पुस्तकांमुळेच। इयत्ता 10वी मध्ये बाबासाहेब प्रथम आले, त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम ठेवला गेला। कृष्णाजी केवटकर यांनी त्यांना पहिलं पुस्तक जे गिफ्ट बाबासाहेबांना सत्काराच्या वेळी मिळालं ते होतं गौतम बुद्ध। आणि बाबासाहेब लिहितात की कदाचित मला ते पुस्तक जर भेट मिळालं नसतं तर मी संविधानाची रचना करू शकलो नसतो। एवढं पुस्तकाचं महत्त्व बाबासाहेबांच्या जीवनात होतं। बाबासाहेब म्हणतात की एक वेळ तुम्ही तुमच्या मुलांना उपाशी ठेवा, जेवायला कमी द्या, परंतु पुस्तकाची कमतरता पडू देऊ नका। अनेक जे महात्मा लोक, मोठे लोक आपल्या समाजामध्ये होऊन गेले, इतिहासात होऊन गेले, त्याच्या मागचं मुख्य कारण म्हणजे त्यांचं प्रगाढ वाचन, त्यांचं पुस्तक वाचणं हे महत्त्वाचं कारण आहे। एका पुस्तकाने गांधीजींना महात्माचा त्याचा प्रवास सुरू केला आणि म्हणूनच आपण आपल्या मुलांना सुद्धा, येणाऱ्या पिढीला सुद्धा पुस्तकांचं महत्त्व पटवून देणं अत्यंत आवश्यक आहे। जशी बाबासाहेबांशी जुळलेली चैत्यभूमी आम्हाला प्रिय आहे, तिथून आम्हाला प्रेरणा मिळते। जशी दीक्षाभूमी आम्हाला प्रिय आहे, तिथून आम्हाला उत्साह मिळतो, संघर्ष करण्याची ताकद मिळते। तसंच बाबासाहेबांशी निगडीत संकल्पभूमी ही सुद्धा अतिशय महत्त्वाची आहे। बाबासाहेब अत्यंत गरीब परिस्थितीतून आलेले, परंतु विदेशामध्ये शिष्यवृत्ती, तिथे शिकण्यासाठी, MA करण्यासाठी, PhD करण्यासाठी त्यांना शिष्यवृत्ती दिली सयाजीराव गायकवाडांनी। त्यांच्यामध्ये करार झाला होता की त्यांच्या फॉरेनच्या शिक्षणाचा खर्च बडोदा संस्थान उचलेल, परंतु त्याच्यानंतर आल्यानंतर त्यांना बडोदा संस्थानसाठी कार्य करायचं होतं। 1913ची गोष्ट आहे। 13मध्ये विदेशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले। 17मध्ये तेव्हा ते MA आणि PhDची डिग्री मिळवून जेव्हा परत आले बडोदा संस्थानमध्ये, तर अतिशय दुःख वाटतं, वाईट वाटतं की एवढा उच्चभूषित व्यक्ती, आता तर पुष्कळ जण फॉरेनमध्ये जातात, त्या काळात तर हाताच्या बोटावर मोजण्या